इकेगाईचा दुसरा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत। मास्टर्स या प्रकरणात यांनी तिथले जे 110 वयोमान पूर्ण केलेले जे होते व्यक्ती किंवा माणसं, त्यांना ते भेटून त्यांचे विचार ते कसे इथपर्यंत पोचले, त्यांनी कोणत्या सवयी अंगी घेतल्या याची त्यांनी मुलाखत घेतलेली आणि हे प्रकरण त्याच्यावरती डिपेंड आहे। बघा कसं असतं, आपलं वय जसं जसं वाढत जातो ना, तसं तसं आपण ना जास्त पाहायला बघतो, वाचायला बघतो, ऐकायला बघतो। हे वयोमानानुसारच होतं। तर आपण बघूया, त्यांनी 2-4च मी सांगते म्हणजे तुम्हाला पण कळायला पाहिजे ना की बाबा ती व्यक्ती 110 वर्ष कशी क्रॉस करते म्हणून। ठीक आहे, त्यांच्या मते जे त्यांनी 110 वर्ष मर्यादा जी क्रॉस केली आहे त्यांचं त्यांनी मार्गदर्शन, मी त्यातले 2-4 असे तुम्हाला नावं सांगते। मी सुद्धा ती नोट डाऊन करून ठेवली, कारण का आपल्याला ती कधी कधी बूस्ट करत असतात किंवा एक त्यांचं वाचून आहे ना आपल्याला एक हुरूप येतो। ही लोक काही सुपर हिरो नाही आहेत असं ते म्हणतात पण आहेत, पण त्यांनी सर्वसाधारण माणसाचं सर्वसाधारण जास्तीत जास्त 90-80 हे खूपच लांब झालं, पण ही जी वयोमर्यादा ही सुद्धा त्यांनी क्रॉस केलेली आहे। म्हणून हे स्पेशल खास माणसं कोण आहेत माहिती आहे का? मिसाओ ओकावा यांचं वय 117 वर्ष होतं। ते काय म्हणतात, जेवा, झोपा आणि दीर्घायुषी व्हा। पण झोपा म्हणजे आळसपणा नाही, ते काय म्हणतात, तुम्हाला आराम करण्याची कला यायला हवी। वयाच्या 110 वर्षापर्यंत त्या एकट्या राहत होत्या आणि कोणाच्याही मदतीशिवाय त्या स्वतःची सगळी कामं स्वतःच करत होत्या। त्यानंतर आहे मारिया कॅपेविला, या 116 वर्ष जगल्या। त्यांनी कधीही नॉनव्हेज मांसाहार केला नव्हता। त्यानंतर आहे जिने कॅलमेंट, या तर 122 वर्ष जगल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या आनंदी आणि स्वस्थ जीवन जगल्या। काय म्हणतात त्या की वयाच्या 120व्या वर्षी मला नीटसं दिसत नाही, ऐकू व्यवस्थित येत नाही, तब्येत जरा ठीक नाही, पण बाकी सगळं छान चाललंय। म्हणजे हे एक आहे ना शक्ती, एनर्जी त्यांच्यामध्ये, सगळं छान चाललंय। आपल्याला हा मुलाचा मंत्र आहे, 120व्या वर्षी सगळं छान चाललंय, नाहीतर आता आपण 40च म्हातारे झालेलो असतो। अशी बरीच म्हणजे अजून 2 नावं आहेत तर मी सांगूनच टाकते। वॉल्टर ब्रेउनिंग 114 वर्ष। ते म्हणतात, जर तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला सतत कार्यरत ठेवाल तर तुम्ही नक्कीच दीर्घायुष्य व्हाल। आणि जोपर्यंत आपलं शरीर साथ देत असतं तोपर्यंत सतत कामात मग्न राहणं हेच आपलं दीर्घायुष्याचं रहस्य आहे। त्यानंतर आहे अलेक्झांडर इमिच, 111 वर्ष। आणि त्यांचा दीर्घायुषी राहण्याचा हा एकच मूलमंत्र होता की मी अजून मेलेलो नाही। हे एकच आहे जे त्यांना शक्ती देतं आणि जगण्याचं आशा देतं। त्यांनी कोणतंही व्यसन, मद्यपान हे केलं नव्हतं आणि ते करण्याला श्रेय पण देत नाहीत, म्हणजे हे नाहीच करावं माणसाने। तर ही काही माणसं, ही काही नावं होती। म्हणूनच खरं तर जपानला दीर्घायुषी माणसांचं देश किंवा तेवढ्या भागाला म्हटलं जातं दीर्घायुषी माणसांचा देश, राज्य। धन्यवाद। त्यानंतरचं 6वं प्रकरण त्यांचं आहे, हे जे शतायुषी लोक आहेत त्यांची शिकवण काय होती ते दिलं आहे। मग याच्यामध्ये ना जास्तीत जास्त आपल्या ज्या रोजच्या सवयी आहेत ना त्याच आहेत आणि आपल्याला त्या बदलायच्या असतील तर, ज्यांना बदलायच्या असतील तर त्यांनी बदलायच्या आहेत। पण त्यांच्याकडे अशा पद्धती आहेत, ते असे म्हणतात की एकत्र राहा, एकत्रपणा असतो ना जो मिसळा सगळ्यांमध्ये, फॅमिली भेटा एकत्र, किंवा त्यांच्याकडे त्यांचे पूर्वज असतात त्यांचं स्मरण करतात, त्याने आदरभाव येतो आपल्यामध्ये। आदरभाव आल्यामुळे आपण जे करतो तेच आपली मागची पिढीसुद्धा करते
बघा ते कसे ना सारखं खाली असं वाकून नमस्कार करत असतात ते चीन हे या म्हणजे हे एक रिस्पेक्ट आहे. आपल्याकडे शक्यतो होत नाही. आपण एखाद्याला पाय जरी लागला ना तरी असं करतो. म्हणजे याच्यामागे काय भावना असते ती माहीत नाही. हे सगळं जपलं पाहिजे. पुन्हा त्यांनी चांगल्या सवयी अजून काय सांगितल्या आहेत. लवकर झोपा, लवकर उठा. आपल्याला पोटाला आपलं पूर्ण पोट न भरता 20% पोट रिकामी ठेवा. सकाळी चांगल्या वातावरणामध्ये व्यायाम करा, फिरायला जा, ऊन कोवळं घ्या. म्हणजे ह्या शिस्तीच्या गोष्टी आहेत, ह्या त्यांनी सांगितल्या आहेत. आणि मी तर म्हणेन तुम्ही पूर्ण पुस्तकामध्ये हे प्रकरण अगदी म्हणजे ह्याने मन लावून वाचा. या प्रकरणामध्ये आपल्याला बऱ्याचशा सवयी आपल्या अंगी बांधता येणार आहेत. त्यानंतर 7वं प्रकरण आहे एकेकाई खाद्य संस्कृती. एकेकाई खाद्य संस्कृती हा जो जपानमधील ओकिनावा प्रदेश आहे, मुळात हाच निसर्गरम्य आहे. आणि इथे जी माणसं राहतात ती निसर्गाच्या अगदी जवळ असतात. त्यांच्याकडे भाज्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. म्हणजे इकडे या प्रदेशातली लोक भाज्या, फळं 5 वेळा फळं खातात ते, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि भाज्या खातात, सूप किंवा विविध प्रकारच्या भाज्या ते भात बनवतात, भात जास्त प्रमाणात खातात. त्या भातामध्ये ते नूडल्सचा समावेश करतात. मग हे त्यांचं मेन खाद्यसुद्धा आहे. मग मला सांगा, नैसर्गिक आपण जे निसर्गाच्या सान्निध्यात राहून ते नैसर्गिक सगळं अन्न ते ग्रहण करतात. साहजिकच आहे. सोबत ते व्यायाम, चांगल्या सवयी ह्या ठेवतातच. मग साहजिकच आहे त्यांचं वय हे जास्तच असणार आहे. त्यामुळेच कदाचित तिथल्या लोकांचं वयोमर्यादा ही 90 आणि 100 वर्षाच्या पुढे आहे. शेवटची 2 प्रकरणं जी आहेत ना ती व्यायाम आणि बघा दृढता आणि वाबीसाबी हे आहे. व्यायाम म्हणजे त्यांच्या मते जो व्यायाम जो असतो ना तो व्यायाम म्हणजे स्वस्थ आणि शतयशी जीवन जगण्यासाठी. त्यांना असं म्हणायचं असतं की 30 मिनटं एका जागी बसल्यानंतर तुमच्यामधलं मेटाबॉलिझम जो असतो त्याची प्रक्रिया 90% कमी होते आणि चरबी जी असते ती वितळण्याची प्रक्रिया संथ व्हायला लागते. म्हणून साधारणतः 2 तासानंतर चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण 20% कमी होतं. त्यांचं म्हणणं काय आहे की कायम एका जागी बसून काम करू नका. म्हणजे अर्ध्या तासाने तुम्ही त्या जागेवरनं उठा. हे बघा किती साधं आणि सोपं आहे. म्हणजे आता हे आपण फॅड म्हणून करतो. आता न्यूट्रिशन्स आपल्याला सांगतात किंवा आपला जो जिममधला ट्रेनर असतो ते आपल्याला सांगतो आणि मग आपण ते आत्मसात करतो. पण यांच्या आधीपासनं म्हणजे मे बी त्यांच्या पूर्वजांपासनं हे चालत आलं असेल. त्यांच्याकडे योगासुद्धा आहे. जापानी व्यायाम तर आपल्याला प्रकार माहीतच आहेत. कुंफू, कराटे आणि अजून काय काय तिकडून आले, तायक्वांडो, म्हणजे हे बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे ते खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि व्यायाम यालासुद्धा किती महत्त्व देतात. त्यानंतर त्यांच्याकडे जी पद्धत एक आहे ती म्हणजे कोणती माहिती आहे का? सूर्यनमस्कार. ते सुद्धा सूर्यनमस्कार करतात. त्यानंतर इथे दृढता आणि वाबीसाबी. चिंता आणि तणाव यांचा आरोग्यावर जो परिणाम होतो तो परिणाम होऊ नये यासाठी ते त्या आव्हानांना तोंड देतात. त्यांचं म्हणणं काय असतं, ते ॲक्च्युली एक प्रार्थना पण करतात की आमच्याकडे संकट, आमच्याकडनं जी गोष्ट होत नाही, जी अशक्य आहे ती गोष्ट आम्हाला समजून घेण्यास किंवा आमच्याकडनं ती सकारात्मकरित्या होण्यासाठी आम्हाला ती पचवण्यासाठी आम्हाला शक्ती हवी आहे. म्हणजे कसं की बघा ते म्हणतात की ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारायची शक्ती दे. आपण काय म्हणतो, आरडाओरडा करतो, परमेश्वराला कोसतो किंवा आपल्या स्वतःला काही दोष देतो. ते तसं काही करत नाही. शांत मार्गाने ते स्वीकारतात, बाबा हे नाही होऊ शकत आहे, यातून दुसरा मार्ग काढतात. ते बदलतात गोष्टी, सतत कार्यरत राहतात. त्यानंतर खरा तर बुद्धिझम इथून तिथपर्यंत पोचलेला आहे. काही म्हणजे ओम मणी पद्मे हुम म्हणजे आम्हाला
नकारात्मक भावना घालवण्यासाठी ते शांत चांगल्या पॉझिटिव्ह लहरी तिथे तयार करतात. त्यांच्याकडे एक पद्धतसुद्धा आहे की सकाळच उठून ते देवाचं नाम त्या ज्या शक्तीला मानतात त्याचं नामस्मरण करतात. आणि हे त्यांचं रुळलेलं गणित आहे. कशासाठी? तर दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह आणि शुभ लहरींनी वाईब्सनी त्यांच्या सुरुवात हो म्हणून. तर मग आता आपण यातनं ज्या काही गोष्टी शिकला आहोत त्या आपण अंगी बांधल्या पाहिजेत आणि ती शिस्त आपल्या अंगी लावली पाहिजे. म्हणजे काही दिवसांनी आपण पण जॅपनीज म्हणून ओळखायला लागू. धन्यवाद. यातले आपल्या पूर्ण पुस्तकांमधून आपण एक छोटंसं मोजकंच काहीतरी घ्यायचं म्हटलं तर काय म्हणायचं माहिती आहे का? निवांत राहा, टेन्शन फ्री राहा, तणावग्रस्त राहू नका, तणावमुक्त राहा आणि चांगला मित्रपरिवार आपल्यासोबत जोडा. त्यानंतर नेहमी सतत कार्यरत राहा. कुठेही असा पॉज घेऊ नका किंवा काय म्हणतो रिटायरमेंट घेऊ नका. प्रत्येक वाढदिवसाला आपण अजून तंदुरुस्त व्हायचं आहे हे ध्येय मनाशी ठेवायचं आहे. हसत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गाशी जोडून राहा. आपलं पोट पूर्ण न भरता 10% 20% कमी भरा. ग्रॅटिट्यूड करा आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे वर्तमान काळामध्ये जगायला शिका. भूतकाळामध्ये काय घडून गेले किंवा काय चुका झाल्यात त्या विसरून किंवा त्या सोडून मागे वर्तमानामध्ये आपण कसं छान प्रकारे जगतो ते बघा. भविष्याची चिंता करू नका. आणि नंतर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये आनंद भेटतोय, जी गोष्ट करण्यामध्ये तुमचं काम असेल, तुमचा छंद असेल, प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये तुमचा इकिगाई शोधा आणि तशी गोष्ट करा. त्या फ्लोमध्ये जा हां. आणि त्या गोष्टीतून तुम्हाला आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल. तिथेच तुमचा तो इकिगाई असेल हे समजून जा. जर तुम्हाला हे जे मी एक्सप्लेनेशन दिलं, पुस्तक जे तुम्हाला मी आता सांगितलं, यातल्या काही गोष्टी समजल्या किंवा तुम्हाला ते आवडलं असेल तर मला नक्की सांगा. मला आवडेल तुमचे विचार ऐकायला. धन्यवाद.